नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज किंवा कुठलाही डिग्री डिप्लोमाचा जर कॉलेज असेल, तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा सरकारी नोकरीसाठी अप्लाय करायचं असेल आणि तुम्ही कास्टमधून आहात, म्हणजे तुम्ही जर रिझर्वेशन कॅटेगरीचा जर फायदा घेणार आहात, तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट द्यावंच लागतं. ते मस्ट आहे, म्हणजे त्याच्याशिवाय तुमचं काम होऊ शकत नाही, कास्टमधून होऊ शकत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही कसं काढू शकता आणि ते तुम्ही कुठे काढू शकता. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, तो शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं टेलिग्राम ग्रुप पण आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. चालू करूयात आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते आहे तुमचं आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ असेलच. दुसरं आहे ते तुमचं शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा मग त्याच्याऐवजी तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जन्म दाखला. तिसरं आहे ते तुमचा जातीचा दाखला, म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी काढता म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणारच, पण ते नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर काढून घ्या. ते आहे कास्ट सर्टिफिकेट. त्याच्यानंतर आहे चौथा आहे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट. आता डोमासाईल सर्टिफिकेट एखाद्या वेळेस मागितलं जाऊ शकतं किंवा नाही, पण ते तुम्ही काढून ठेवा, म्हणजे तुमचं अधिवास प्रमाणपत्र. कारण हे तुमचं मग रहिवासी तुमचा जो ऍड्रेस, म्हणजे तुमचं जे ऍड्रेस प्रूफ असतं ते याच्यामध्ये येऊन जातं. मग तुम्ही त्याच्या समजा आणि तुम्ही तुमच्याजवळ रेशन कार्ड वगैरे पण राहू द्या, तिथे सोबत घेऊन जा. जर मागितलं तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आहे वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला. आता काय होतं, वडिलांची शाळा सोडल्याचा दाखला असतो, त्याच्यावर ते वडिलांची तुमची जात असते. त्याच्यामुळे तुमचं काम सोपं होईल आणि ते लवकरात लवकर होईल. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला हा तुमच्याजवळ ठेवा, कारण तो लागेलच. त्याच्यामुळे तुमचं काम सोपं होईल. आता त्याच्यानंतर आहे तुमचे जे डायरेक्ट रिलेशन आहेत, म्हणजे तुमचा आजोबा असू द्या, चुलते असू द्या, आत्या असू द्या, त्यांचा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र. याच्यामुळे पण तुमचं काम हे लवकरात लवकर होणार आहे, ते तुम्हाला द्यावं लागेल. आजोबा म्हणजे तुमचे डायरेक्ट रिलेशन असं, म्हणजे तुमच्या आजोबाचं, चुलत्यांचं, आत्यांचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र. आता अजून जर सोपं तुम्हाला करायचं असेल तर यांची कास्ट व्हॅलिडिटी. जर हे जे डायरेक्ट रिलेशन आहेत त्यांची जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुमचं काम एकदम लवकर होणार, सोपं होणार. तर हे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुमचा फायदाच आहे. त्याच्यामुळे एक तर त्यांचं डायरेक्ट रिलेशन मधले तुमचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्यांची कास्ट व्हॅलिडिटी हे तुमचं काम सोपं करणार आहे. पण समजा तुमच्याकडे आता हे नाहीये, तर मग तुमचं काम किचकट होईल, थोडं अवघड होईल. कारण मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे रक्तातले नात्यांचे लोकांचे मग जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावं लागेल, किंवा ते वंशवळ वगैरे असतात ना, मग ते तसं ते थोडंसं अवघड होतं, किचकट होतं. म्हणजे तुम्हाला ते प्रूफ करावं लागेल तुमचं, मग ते रक्तातल्या नात्यांच्या लोकांचं जातीचा दाखला आणा वगैरे वगैरे, बरे वंशावळ वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तुमचं थोडं अवघड होईल, किचकट होईल. त्याच्यामुळे तुमचं जर डायरेक्ट रिलेशन मधले आजोबा, आत्या, चुलते यांचं जर शाळा सोडल्यास दाखला किंवा कास्ट, जर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुमचं काम एकदम सोपं होणार आहे. आता हे झाले तुमचे महत्वाचे कागदपत्र. आता याच्यानंतर जे आहे 15A चा अर्ज. आता 15A चा जो फॉर्म असतो तो तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये भेटतो, म्हणजे तुमचं जे 12वीचं कॉलेज तुम्ही केलं ते तिथे तुम्हाला तो भेटतो. त्यांच्याकडून तुम्हाला तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आणि मग त्या कॉलेजचा त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा, स्टॅम्प घ्यायचा, त्याची सिग्नेचर वगैरे घ्यायची कॉलेजची. ते थोडासा तुम्हाला त्रास देऊ शकतात, लवकर देतील नाही देतील, पण तुम्हाला तर ते प्रयत्न करून ते तुम्हाला करणं घेणं ते 15A चा अर्ज तुम्हाला ते तुमच्या 12वीच्या कॉलेजमधून तुम्हाला घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर आहे तुमच्या कॉलेजचं शिफारस पत्र, म्हणजे तुमच्या 12वीचं कॉलेज तुम्ही जे सोडलं आता, सोडलं असेल ते त्याच्यातून तुम्हाला कॉलेजचं एक शिफारस पत्र घ्यायचं आहे. त्याच्याकडून काय लिहून घ्यायचंय तुम्हाला, की म्हणजे शिफारस पत्रामध्ये की हा मुलगा इथे इथे म्हणजे इथे ऍडमिशन होतं, इथे शिकत होता आणि त्याला तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यात यावं, हे तुम्हाला एक कॉलेजचं शिफारस पत्र पण तुम्हाला घ्यायचं आहे. तेही तुम्हाला लागणार आहे. म्हणजे कॉलेजकडून तुम्हाला काय घ्यायचं आहे, 15A चा अर्ज आणि तुमचं शिफारस पत्र, हे दोन गोष्टी तुम्हाला तिथून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यानंतर आहे प्रतिज्ञापत्र. प्रतिज्ञापत्रामध्ये नमुना 3 व नमुना 17-19, 17-19. तर हे प्रतिज्ञापत्र, हे जे नमुना 3 व नमुना 17-19, 17-19 जे आहे ते तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटला भेटेल. बार्टीच्या वेबसाईट, बार्टी कास्ट व्हॅलिडिटीचं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला हे फॉर्म भेटतील. ते फॉर्म तिथून तुम्हाला प्रिंट करायचा आहे, त्याची प्रिंट करायची आहे त्या फॉर्मची. तर हे जे सर्टिफिकेट आहे, हे नमुना प्रतिज्ञापत्राचे आहे, ते कुठे भेटू शकतं हे आपण एकदा बघूयात. आता तुम्ही या वेबसाईटला आला, ही वेबसाईट आहे बार्टी validity.maharashtra.government.in. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर या वेबसाईटला तुम्ही आलात तर इथे तुम्ही बघा, या वेबसाईटला तुम्ही बघा एक डाउनलोड फॉर्म्स अँड कास्ट लिस्ट, इथे एक ऑप्शन आहे डाउनलोड फॉर्म्स अँड कास्ट लिस्ट. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं डाउनलोड फॉर्म्स अँड कास्ट लिस्ट वर, तर तुम्ही इथे येणार. इथे आल्यानंतर तुम्ही बघा डाउनलोड सेक्शन आहे इथे. इथे खाली जर तुम्ही बघितलं ते तुम्ही वेगवेगळे सर्टिफिकेट त्यांनी दिलेले आहेत. इथेच तुम्ही बघू शकता हे फॉर्म 15A, मी मगाशी जो म्हटलं की तुम्हाला कॉलेजवरून 15A चा घ्यायचा आहे. त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचं स्वतःचा पण इथून 15A घेऊन जाऊ शकता. 15A त्याचा प्रिंट मारा आणि कॉलेजकडे घेऊन जा.
आता तुम्ही बघा, जे प्रतिज्ञापत्र म्हटलं होतं नमुना 3/17/19, नमुना 17/19, ती इथं आहे फॉर्म. हे बघा, नमुना 3, ऍफिडेव्हिट ऑफ क्लायमेट, याचा प्रिंट मारायची, हा भरायचा. नंतर 17 याचे पण घ्यायचा, प्रिंट मारायची, हा पण भरायचा. तर या गोष्टी तुम्हाला या वेबसाईटला भेटून जातील, जे 15A म्हणा किंवा प्रतिज्ञापत्र जे नमुना 3, नमुना 17/19 या बार्टी व्हॅलिडिटी या वेबसाईटवर तुम्हाला हे भेटून जातील. आता हे सगळं भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? आता तुम्हाला काय करायचं, तुमचे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, आता सांगितले डॉक्युमेंट्स, हे प्रतिज्ञापत्र, हे सगळं वगैरे तुम्हाला समाज कल्याण विभागाला जाऊन जमा करायचंय. तुमचे जे जिल्ह्याचा समाज कल्याण विभाग असेल तिथे जाऊन तुम्हाला ते द्यायचंय. पण ते तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊन द्यायचं नाहीये. त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, ही जी वेबसाईट आहे बार्टी व्हॅलिडिटी .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन, या वेबसाईटला तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करायचंय. इथे 100 रुपये फीस भरायची आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन केलं, फीस भरली की इथे तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल या वेबसाईटमध्ये. या वेबसाईटला तुम्ही करू शकता. आता एकतर इथे तुम्ही बघितलं, इथे आल्यानंतर इथे तुम्ही आला, इथे बघा, या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर, इथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर एक 100 रुपये तुम्ही फीस भरा. शेवटी मग तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल. आता ही रिसिप्ट एक तर तुम्हाला स्वतःला येत नसेल, तुम्ही काय करू शकता, सेतू सेवा केंद्र असतील, आपले सेवा आधार केंद्र वगैरे जे असतात तिथे जाऊन भरा. चुकीचं भरू नका. तिथे तुम्हाला येत नसेल तर तिथे जाऊन भरा. आणि हे सगळं झाल्यानंतर इथे रिसिप्ट भेटल्यानंतर काय करायचं, ती रिसिप्ट घ्यायची, त्याची प्रिंट मारायची आणि मग तुम्हाला समाज कल्याण विभागात जायचंय तुमच्या जिल्ह्याच्या. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे सांगितले होते सगळे ते जवळ ठेवा. त्याची झेरॉक्स पण काढा, कारण तुम्हाला द्यायची झेरॉक्स आहे. मग झेरॉक्स आणि ही जी रिसिप्ट ही त्या समाज कल्याण विभागाला तुम्हाला द्यायची आहे. तिथे दिल्यानंतर ते काय करतील, मग सगळं तुमचं बरोबर असेल तर ते काय करतील, तुम्हाला एक टोकन देतील. म्हणजे त्यांनी मग ते जे टोकन देतील, आता समजा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सध्या नाहीये आणि तुम्हाला तुमचे राऊंड सुरू झाले असतील, तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते द्यायचंय, पण तुमच्याकडे नाही, तर तुम्ही हे टोकन जे असतं, हे तुम्ही जे टोकन घेता, हे टोकन तुम्हाला तिथे द्यायचं. तुमच्या कॉलेजला, तुम्ही ज्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कोणत्या कॉलेज तुम्ही रजिस्ट्रेशन करणार असाल तर तिथे तुम्हाला हे टोकन द्यायचं सध्या तात्पुरतं. हे तात्पुरतं आहे. हे टोकन तिथे दिल्यानंतर मग काय करायचं, काही दिवसांनी तुमचं 10-15 दिवस जितके दिवस लागतील तुमची कास्ट व्हॅलिडिटी येणार आहे. आणि ती आल्यानंतर मग तुम्हाला शेवटी तुमचं ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी मग तिथे सबमिट करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्हाला जे सगळे डॉक्युमेंट सांगितले आतापर्यंत, ते सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते, मग हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे, या रजिस्ट्रेशन करायचं या वेबसाईटला येऊन, तिथून रिसिप्ट घ्यायची आणि हे सगळं घेऊन मग समाज कल्याण विभागात जमा करायचं. त्याच्यानंतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आहे, हे डॉक्युमेंट्स आहेत. आणि कसं करायचं, काय करायचं, कोणते डॉक्युमेंट्स, हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघितलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.